वेळ फार कमी आहे, आपल्याला प्रमुख वक्त्यांना ऐकायचं आहे. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. मला तो किस्सा आठवतोय आणि मी त्या दिवशी बिलकुल झोपलो नाही. त्याचं कारण एकमेव असं होतं, या भारताचे राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम साहेब, मंगलदाजी अब्दुल कलाम साहेब गेले होते अमेरिकेला आणि अब्दुल कलाम साहेबांना अमेरिकेमध्ये विमानतळावर अडवलं गेलं. सुरक्षा व्यवस्थेच्या अमेरिकेने त्यांना 2 तास सुरक्षेच्या कॅबिन मध्ये त्यांना पायातले शूज, त्यांना सॉक्स काढायला, त्यांची झाडाझडती घेतली. भारताला त्यांनी कमी लेखायचा प्रयत्न केला. आमच्या राष्ट्रपतीचा अपमान झाला, आमच्या 140 कोटी असलेल्या भारताच्या जनतेचा अपमान झाला. पण त्या अपमानाला आता उत्तर जे गेलंय ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांकडून ते आता लाल कार्पेट टाकतात आणि मोदी साहेबांची वाट पाहतात. तीच अमेरिका आहे. हा फरक झालाय आता दादा, आता हा फरक झालाय. हा फरक आपल्याला हवाय माझ्या मित्रांनो. ही लढाई कोल्हे आणि आढळराव नाही आणि नव्हती. ही लढाई आहे तत्वाची, ही लढाई आहे देशाची, ही लढाई विचारांची, ही लढाई आहे माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची. परकीय लोक आक्रमण करतात अशा पद्धतीने चायना आपल्या समोर झुंजतंय. एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला बांगलादेश. लोक विचार करतात साहेब महागाईचं काय झालं. मी आपल्याला एका शब्दात उत्तर देतो महागाईचं. माझ्या मित्रांनो, मी सुद्धा अतिशय आमच्या वडिलांच्या पोटी जन्माला येऊन गरिबी पाहिलेले माणूस आहे. स्वातंत्र्याच्या आधी कुणाच्याही घरामध्ये फार श्रीमंती नव्हती परिस्थिती. मातीची घरं, सारवलेली अंगण. अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याला जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगतो. कोरोना नंतर भारताचा आणि जगाचा जर ॲव्हरेज काढला ॲव्हरेज, तर लोकसंख्येच्या मानाने ॲव्हरेज मध्ये सगळ्यात कमी लोक कोरोनामध्ये भारताची गेली. लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपण सर्व मंडळींनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला. संपूर्ण असलेल्या कोरोना नंतर बांगलादेशचं दिवाळ निघलं, श्रीलंका दिवाळखोरीमध्ये गेले, पाकिस्तानचे 3, 13, 12:30 वाजले, चायना मंदीने हतबल झाली, अमेरिका उद्ध्वस्त झाली. शिवाजी आढराव पाटील इथं बसलेले आहेत. कोरोना नंतर काय परिस्थिती आहे मला आढराव पाटलांना विचारायची आहे. आढराव पाटील साहेब, आपला व्यवसाय हा अमेरिकेमध्ये आहे. कोरोना नंतर अमेरिकेची परिस्थिती सुद्धा व्यवसायाची सगळी खराब झाली आणि भारतातले बरेचसे तरुण अमेरिकेतून पुन्हा भारताकडे आले. मी आपल्याला महागाईचं उत्तर देतो, तुम्ही ऐका. अशा परिस्थितीमध्ये ज्या ब्रिटनने म्हणजे ज्या इंग्लंडने, ज्या ब्रिटिशांनी अख्ख्या जगावर राज्य केलं, ते ब्रिटिश सुद्धा मंदीच्या सावटाखाली गेले आणि त्यांनी भारताच्या वंशज, कोण आहे भारताचा वंशज सांगा विकाजी, कोण बोललं? शबाज बाळांनो, मला अशीच मुलं हवी आहेत. ऋषी सुनक साहेब, हा ऋषी सुनक भारतीय वंशज. ब्रिटिशांनी ज्यांनी राज्य केलं त्यांच्या राजगादीवर आपल्या भारतीय वंशाच्या माणसाला त्या ठिकाणी त्याला बसवावं लागलं. एवढ्या मोठ्या मंदीमध्ये जग जात असताना भारत मात्र इंटॅक्ट राहिला. डिझेल पेट्रोल कायम जागेवर ठेवलं, आपल्या सर्वांना जागेवर ठेवलं, आपल्या सर्वांची उपजीविका चालू झाली आणि आता आपण सुरळीत कामाला लागलोय. जगामध्ये अर्थकारणाचा जो टक्का आहे, जगामध्ये अर्थकारणाचा जो टक्का आहे, त्या अर्थकारणामध्ये भारताची करन्सी ही अतिशय खाली होती. 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये असं काम केलं मोदी साहेबांनी की भारताची चलनाची आणि भारताच्या अर्थकारणाची ताकद
ही जगाच्या मार्केटमध्ये आपण आज 5व्या नंबरवर आहे, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. बस मला एवढंच बोलायचं होतं. आपल्या मनामध्ये खूप शंका होत्या. आता मी माझ्या तालुक्याच्या बाबतीमध्ये साहेब तुमच्या समोर दोन प्रश्न मांडतो. दादा आपल्या समोर आज बिबट्याने हल्ला केलाय आणि बिबट्याने इतका त्रास दिलाय साहेब, एक तर संपूर्ण जुन्नर तालुक्याला बिबट्याला देऊन टाका, आम्हाला घेऊन जावं तुमच्या बरोबर, नाहीतर अशी उपाययोजना करा. बिबट सफारी तर होणारच आहे, ती आपलीच आहे, पण बिबट सफारीला आतमध्ये वाघाची मर्यादा आहे. आपल्याला एक्सपांड करावं लागेल, निवारा केंद्र आपल्याला वाढवावं लागेल, वाघांची नसबंदी सुद्धा करावी लागेल, कारण ते मांजरासारखी पिल्ल जन्माला घालतात. साहेब बिबटच्या बाबतीमधला विषय तुमच्या कानावर घातलाय. आज 8 वर्षाचा मुलगा गेलाय, आमच्या माथ्यावर कलंक आल्या. पाहुणा माणूस आला होता मामाच्या गावाला, बहीण आली होती भावाकडे आणि भाचा वाघ घेऊन गेला. आम्ही आपल्याशी बोललोय, कालवडची लोक भेटलीत, अतुलजी बेनके, आम्ही सगळे आपल्याशी बोललोय. यातला महत्वाचा निर्णय आपण करा. आणि ह्या 2 गोष्टी करत असताना 300 बिबट तुम्ही आतमध्ये तिथे घाला, निवारा केंद्र वाढवाच, ते तुम्ही करणारच आज मला माहिती आहे निवडणूक संपल्यावर. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या सर्व शेतकऱ्यांना रात्री अंधारात शेतामध्ये जायला लावू नका, सकाळची 3 फेज लाईट त्यांना देऊन टाका. दुसरी मागणी साहेब, हा झाला बिबटचा विषय. दुसरा फक्त एक विषय आहे, यापूर्वी ज्या वेळेला ही धरणं झाली साहेब, जुन्नर तालुका हा धरणाचा तालुका, 5 धरणं येत आहेत. पण आजही माझ्या आता जो तुम्ही सुप्रमा केलाय सुधारित प्रशासकीय मान्यता साहेब, त्याच्यामध्ये आपलं धोरण आहे नगरच्या लांबपर्यंत पाणी घेऊन जायचं, सोलापूरला पाणी घेऊन जायचं. जरूर आमचे बांधव आहे साहेब, जरूर घेऊन जा. पण ते पाणी देत असताना जी चूक त्यावेळेला झाली लक्षात आली नाही आमची. माझ्या तमाम असलेल्या आणे पठार विभागाच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो आपल्याला, पहिलं पाणी आण्याला आणि नंतर पाणी नगरला, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला साहेब, आमच्या उजव्या बाजूला जी आमची मीना नदी आहे, तिथे सगळं झालेलं आहे, फक्त तुमची मेहर नजर पडावी. आमच्या दक्षिणेच्या बाजूला त्या ठिकाणी जी एकनाथवाडी आहे, सावरगावच्या ज्या 12 वाड्या आहेत, त्या एकाही लोकांना अजून पाणी दिलं नाही. मंजुरी झालेली, आपण तातडीने लक्ष घालाल आणि त्यांना सर्वांना पाणी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या आदिवासी भागामध्ये साहेब बुडीत बंधारे तुम्ही सर्वे केलेला आहे, माझ्या बरोबर शिवाजीदादांनी काम केले. त्याच्यामध्ये बुडीत बंधाराचे सर्वे झालेत. बुडीत बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जसे आंबेगावला तुम्ही बुडीत बंधारे दिले, तसे किल्ले शिवनेरी जुन्नरच्या आमच्या आदिवासी भागाच्या सगळ्या लोकांना बुडीत बंधारे आपण दिले पाहिजे, ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. त्यांच्या जीवावर धरणं आहेत आमची साहेब आदिवासी बांधवांच्या. आणि एका बाजूला इकडे कोपरा मांडवा आहे, कोपऱ्या मांडवाचे लोक इथे आलेत का? कोपरा मांडव काय पाहिजे तुम्हाला? MI टँक साहेब ऐका, त्यांचं म्हणणं तुमच्या करावं घ्या. MI टँक हवा आहे, कोपरा मांडवा MI टँक पाहिजे साहेब. खूप वर्ष आस लावून बसलेले आमचा आदिवासी बांधव. एवढ्याच मागण्या मी आपल्याला करतो, याच्यापेक्षा अधिकची काही मागणी नाही. आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो सगळ्यांना, ही आमदारकीची लढाई नाही, ही देशाची लढाई आहे, खासदारकीची लढाई आहे. आम्ही तिघे खरोखर एकत्र झालेलो आहे, खरोखर खरोखर. मला वज्रमुठाने हात वर करून सांगा, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा,
महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, अहिल्या देवींचा, माझे तमाम मुस्लिम बांधव इथं आले, तुमची नजर ओवाळतो आज. तसाच मतदान करा आणि विजयी करा शिवाजी आढळराव पाटलांना. 100% एवढीच विनंती करतो. आणि आपण सर्वजण आलात आणि नेत्रदीपक अशी सभा उभी केली. विषय तर खूप आहेत, लेकिन आता अशा हिंदी बोललं, मी पण एखादा शब्द हिंदी बोललो पाहिजे. मौका सभी को मिलता है. ज्या वेळेला मौका मिळेल त्यावेळेला पुन्हा आपल्या समोर सगळी भाषण घेऊन येईल. पण मात्र एक गोष्ट सांगतो, शिलेवाडीचं जे काम होतं, जे स्वप्न पाहिलं, धरण बांधलं बाळासाहेबांनी, चिलेवाड्याची लाईन पाईपलाईनचं स्वप्न पाहिलं. पाईपलाईन करा इस्रायलच्या धर्तीवर वल्लभ शेठ बेनकेंनी. त्याची सुप्रीमा आणली शरद सोनवणेने त्या काळामध्ये. 39 किलोमीटर पैकी 29 किलोमीटर साहेब काम पूर्ण झालेलं आहे. शिवाय शेतकऱ्यांना परतावा देऊन ते मीटिंग झालेली आहे. आता फक्त राहिले 6-7 किलोमीटर. म्हणजे फक्त अवघं काय 22-23 कोटीचं काम, त्याला पण तुम्ही पैसे दिले साहेब. या तालुक्याच्या कानाकोपऱ्याची इंच जमीन ही आमची भिजली पाहिजे आणि नंतर पाणी महाराष्ट्राला गेलं पाहिजे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवाजी दादा आढळराव पाटील. धन्यवाद दादा. यानंतर आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी मी विनंती करेल आपल्या जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आणि